नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर आज जिमला जायला खूप लेट झाला होता. सुमित 4:30ची येऊन बसला होता. मला उठायला थोडा उशीर झाला, त्यामुळे आज जिमला जायला उशीर झाला. तर मग सुमित बघा आज किती फोनमध्ये बिझी होता. मी म्हणलं एवढं कुणाला बोलतो रे चॅटिंगवर, मला कुणाला नाही. मी म्हणलं जरा बॉडी फिट बनवायला शेट लक्ष द्या जरा. मग आम्ही गेलो गुरुप्रसादला आणायला. गुरुप्रसाद काही फोन उचलत नव्हता. म्हणलं आता डायरेक्ट घरापासून त्याला उचलावा. घरापाशी गेलं तरी फोन उचलत नव्हता. मग सुमितला म्हणलं गरीबाच्या वेळा जरा ब्लॉगमध्ये हाय वगैरे करा. त्यानंतर मग आमचा प्लॅन झाला गुरुप्रसाद असतोवर दूध प्यायला जायचं. मग आम्ही दूध प्यायला गेलो. तरी गुरुप्रसादचा काही फोन लागत नव्हता. मग दूध पिता पिता कॉल केला गुरुप्रसादला. गुरुप्रसादने कॉल उचलला फायनली. मग मला 2 मिनटात आलो. बघा कसं रोबाबाती रोज चालत. पण भाऊचा मुडा काही व्यवस्थित नव्हतं वाटतं. त्याला ब्लॉगमध्ये घेतला, पण तो काही ब्लॉगमध्ये आलाच नाही. मग आम्ही गेलो जिमकडे, तरी त्याचा मूड खराबच होता. जिमच्या खाली गेलो की रोजच्या रोज काही ना काही कारनामे होतात आमच्यासोबत. तसंच आज चावी अडकली होती. चावी निघत नव्हती. 10-15 मिनटं खाली वेट घालवली. नंतर मग आम्ही वरती गेलो. वरती गेल्यावर सुमित सेटची अशी येडेचाळी सुरू झाली. आता काय म्हणावं, त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे येडेचाळी करण्याचा. बघा. त्यानंतर मग आम्ही वर्कआउटला वगैरे सुरुवात केली. मस्त असा वर्कआउट केला. सुमितही वर्कआउट करत होता. मग आजचा वर्कआउट खरंच मजा आली वर्कआउट करायला. उद्या सुट्टी असल्यामुळे जरा एक्स्ट्राचा वर्कआउट केला. मग आम्ही निघालो घराच्या दिशेने आणि खरंच आज मस्त दिवस गेला जिममधला. त्यानंतर मग सुमित मला जरा योग्य सल्ले देत होता, सांगत होता काय काय कसं असतं वगैरे. मग त्यावर मी म्हणलं की झुकेगा नहीं साला. समजणे आलं की इशारा कॉफी. मग आम्ही शेरूला भेटायला गेलो. शेरूला भेटून खूप मस्त वाटलं. शेरूला थोडं फिरवलं वगैरे. शेरूसोबत टाईम स्पेंड केला. बघा शेरूला सुमित सांगतो आहे की तू पण जरा आमच्यासारखी बॉडी वगैरे बनव, तुझ्याकडे पुरी बघतील. आता काय म्हणावं सुमितला. मग आम्ही शेरूला फायनली बाय बाय करून निघालो घराच्या दिशेने. आम्ही मग जात असताना गप्पाबस्ती चालूच होती. मग सुमितला विचारलं, अरे आपल्या हिंजवडीला मेट्रो कधी चालू होणार आहे. सुमित मला लवकरच होईल. तुम्हाला माहीत असेल आपल्या हिंजवडीत मेट्रो कधी चालू होणार, तर कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता महाराजांना मुजरा केला आणि घराच्या दिशेने रवाना झालो. मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग.